तुमच्याही पायांना सकाळी उठल्याबरोबर मुंग्या येतात का? किंवा तळव्यांची जळजळ होते? जर हो, तर सावधान. हा केवळ थकवा नसून रक्तातील वाढलेल्या साखरेचा भयंकर इशारा असू शकतो. 90% लोक ही चूक करतात. तुम्ही ती करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपले पाय आपल्याला आधीच इशारा देत असतात की शरीरातील शुगर धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. परंतु 90% लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि जोपर्यंत त्यांना हे समजते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. सकाळी उठल्याबरोबर जर तुमचे पाय बधीर वाटत असतील, जसे की तुम्हाला जमिनीचा स्पर्श नीट जाणवत नसेल किंवा उठून चालताना पायात हलक्या मुंग्या येत असतील, तळव्यांची जळजळ होत असेल किंवा पायांमध्ये एक विचित्र जडपणा जाणवत असेल, तर याला अजिबात सामान्य समजू नका. कारण हे तेच छोटे छोटे संकेत आहेत ज्यांच्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि हेच दुर्लक्ष पुढे जाऊन एका मोठ्या समस्येत बदलते. सुरुवातीला हे संकेत खूप सौम्य असतात. इतके सौम्य की तुम्हाला वाटते हा फक्त थकवा आहे किंवा दिवसभराच्या कामाचा परिणाम आहे. पण सत्य हे आहे की शरीर कधीही विनाकारण संकेत देत नाही, विशेषतः जेव्हा गोष्ट पायांची असते, कारण शरीराचा सर्वात खालचा भाग असल्यामुळे पायांमध्ये होणारे बदल सर्वात आधी दिसून येतात. आणि म्हणूनच जेव्हा आतमध्ये काही गडबड सुरू होते तेव्हा त्याचा परिणाम सर्वात आधी इथेच दिसतो. बरेच लोक सांगतात की त्यांना सकाळी उठताना पाय थोडे बधीर वाटतात, पण थोडा वेळ चालल्यावर ते ठीक होतात आणि याच कारणामुळे ते याला गांभीर्याने घेत नाहीत. पण हीच सर्वात मोठी चूक असते, कारण हे तात्पुरते ठीक होणे मूळ समस्येला लपवून ठेवते. शरीराच्या आत जी प्रक्रिया चालू असते ती थांबत नाही, तर ती हळूहळू वाढत असते. आणि दररोज शरीर तुम्हाला छोटे छोटे संकेत देत असते. कधी हलक्या मुंग्या येण्याच्या स्वरूपात, कधी सुया टोचल्यासारखा भास, कधी तळव्यांची जळजळ, तर कधी असं वाटतं की पायांमध्ये त्राणच उरला नाहीये. पण कारण हे सर्व हळूहळू घडत असते, त्यामुळे मेंदू याला सामान्य मानून चालतो आणि याच कारणामुळे लोक याकडे दुर्लक्ष करत राहतात. पण तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की प्रत्येक बधीरपणा सामान्य नसतो. प्रत्येक वेळी येणाऱ्या मुंग्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते आणि प्रत्येक जळजळ फक्त थकव्यामुळे होत नाही. बऱ्याच वेळा हा शरीराचा तुम्हाला धोक्याचा इशारा देण्याचा मार्ग असतो आणि जर या इशाऱ्याला वेळेवर समजले नाही तर पुढे जाऊन हीच छोटी समस्या मोठ्या समस्येत बदलू शकते. बऱ्याच लोकांसोबत असे घडते की सुरुवातीला फक्त हलकासा त्रास असतो, पण काही महिन्यांनंतर तीच समस्या इतकी वाढते की चालताना त्रास होऊ लागतो, शरीराचा तोल बिघडू लागतो आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो. आणि तेव्हा जाऊन त्यांना जाणीव होते की आधी जे संकेत मिळत होते ते किती महत्त्वाचे होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि हेच कारण आहे की आजही अनेक लोक या समस्येला वेळेवर ओळखू शकत नाहीत, कारण त्यांना वाटते की हे वयानुसार होणारे सामान्य बदल आहेत. पण सत्य हे आहे की शरीर प्रत्येक वेळी तुम्हाला संकेत देत असते, फक्त गरज असते तिथे समजून घेण्याची. विशेषतः जेव्हा हे संकेत वारंवार येऊ लागतात, सकाळच्या वेळी जास्त जाणवतात किंवा हळूहळू वाढत असतात, तेव्हा ही अजिबात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नसते. अनेक लोकांना असेही जाणवते की त्यांच्या पायांमध्ये हलकासा करंट धावत आहे किंवा आतून काहीतरी टोचत आहे. आणि बऱ्याच वेळा असेही होते की पाय बाहेरून थंड असतात पण आतून जळजळ जाणवत असते. हे सर्व संकेत वेगवेगळे नसून एकाच समस्येची वेगवेगळी रूपे आहेत आणि हे दाखवून देतात की शरीराच्या आत काहीतरी असं घडत आहे ज्याला हलक्यात घेता येणार नाही. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे सर्व कोणत्याही मोठ्या वेदनेशिवाय घडत असते, त्यामुळे लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. पण हेच याला आणखीन जास्त धोकादायक बनवते, कारण जोपर्यंत वेदना होत नाही तोपर्यंत लोकांना वाटते की सर्व काही ठीक आहे, पण आतल्या आत परिस्थिती बिघडत असते. आणि जोपर्यंत लक्षणे इतकी वाढतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊन बसते, तोपर्यंत खूप नुकसान झालेले असते. बऱ्याच वेळा लोक तेव्हा डॉक्टरांकडे जातात जेव्हा त्यांना चालताना त्रास होऊ लागतो किंवा पायांमध्ये इतका अशक्तपणा येतो की रोजची कामे करणेही कठीण होऊन जाते. पण जर सुरुवातीलाच या संकेतांना ओळखले गेले तर या परिस्थितीला वाढण्यापासून रोखता येऊ शकते. पण यासाठी सर्वात जास्त गरज आहे ती जागरूकतेची, कारण जोपर्यंत तुम्हाला हेच माहीत नसेल की कोणता संकेत सामान्य आहे आणि कोणता नाही, तोपर्यंत तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलू शकणार नाही. आणि म्हणूनच हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या शरीरात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांवर लक्ष द्यावे.
विशेषतः पायांशी संबंधित संकेतांवर, कारण हीच ती जागा आहे जिथून शरीर तुम्हाला सर्वात आधी सत्य सांगायला सुरुवात करते. आणि जर तुम्ही हे संकेत वेळेवर समजून घेतलेत तर तुम्ही मोठ्या समस्यांपासून वाचू शकता. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत राहिलात तर हळूहळू ही समस्या वाढत जाईल आणि एक वेळ अशीही येऊ शकते जेव्हा याला नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसेल. आणि म्हणूनच आज तुम्हाला हे संकेत समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शरीर नेहमी आधीच सांगत असते. फक्त फरक इतकाच आहे की कोणी ते ऐकतो तर कोणी त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि जे लोक ऐकतात ते वाचतात, पण जे दुर्लक्ष करतात त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. हा व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमचे वय काय आहे. मी डॉक्टर नमिता पाटील तुम्हाला विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि हा व्हिडिओमधून खरंच महत्त्वाची माहिती भेटत असेल तर चॅनलची मेंबरशिप जॉईन करा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. 1. पायांमध्ये बधीरपणा. जेव्हा शरीरातील शुगरची पातळी दीर्घकाळ वाढलेली असते तेव्हा त्याचा थेट परिणाम मज्जातंतूंवर होतो, ज्या विशेषतः पायांपर्यंत सिग्नल्स पोहोचवण्याचे काम करतात. हळूहळू या नसा त्यांची संवेदनशीलता गमावू लागतात, ज्यामुळे व्यक्तीला असे जाणवते की त्यांचे पाय जमिनीला नीट स्पर्श करू शकत नाहीत किंवा त्यांना जमिनीचा अंदाज येत नाही. बऱ्याच वेळा हा बधीरपणा हलका असतो आणि फक्त सकाळच्या वेळी जास्त जाणवतो, पण जसजसे नसांचे नुकसान वाढत जाते तसतसे हे सेन्सेशन दिवसभराही राहू शकते. याचे कारण असे असते की वाढलेली शुगर नसांच्या संरक्षण आवरणाला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे सिग्नल्सचे ट्रान्समिशन कमकुवत होते. याच कारणामुळे व्यक्तीला पाय जड किंवा निर्जीव झाल्यासारखे वाटू शकतात. काही लोकांना असेही वाटते की त्यांनी मोजे घातलेले आहेत, जरी वास्तविक तसे नसते, जे नसा नीट काम करणे नसल्याचे संकेत आहे. ही स्थिती हळूहळू वाढते आणि जर ती दीर्घकाळ राहिली तर शरीराच्या समतोलावरही परिणाम करू शकते, कारण शरीराला पायांकडून मिळणारे फीडबॅक सिग्नल्स योग्य प्रकारे मिळत नाहीत. नंतर दुसरे म्हणजे मुंग्या येणे किंवा सुया टोचल्यासारखा भास. मुंग्या येणे हा एक असा संकेत आहे ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात, पण हा नसांच्या सुरुवातीच्या डॅमेजचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत आहे. जेव्हा रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढते तेव्हा नसांच्या आत रासायनिक असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे सिग्नल्स अनियमित पद्धतीने ट्रान्समिट होतात. यामुळे व्यक्तीला असे जाणवते जसे की पायांमध्ये हलकी हलकी वीज धावत आहे किंवा सुया टोचत आहेत. हे सेन्सेशन बहुधा इंटरमिटेंट असते, म्हणजेच कधी येते आणि कधी जाते, ज्यामुळे लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. पण हीच याची सर्वात मोठी धोकादायक गोष्ट आहे, कारण सुरुवातीला हे सौम्य असते आणि हळूहळू वाढत जाते. या अवस्थेत नसा अतिउत्तेजितही होऊ शकतात, ज्यामुळे कोणत्याही बाह्य कारणाशिवायही विचित्र सेन्सेशन जाणवत राहते. बऱ्याच वेळा या मुंग्या विश्रांती घेताना किंवा रात्रीच्या वेळी जास्त जाणवतात, कारण त्यावेळी शरीराचे लक्ष या अंतर्गत सिग्नल्सकडे जास्त जाते. हा संकेत सांगतो की नसा नॉर्मल पद्धतीने काम करत नाहीत आणि त्यांची संवाद यंत्रणा प्रभावित झाली आहे. 3. तळव्यांची जळजळ. तळव्यांची जळजळ हे एक असे लक्षण आहे जे विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त त्रास देते आणि बऱ्याच वेळा यामुळे झोपही मोडते. ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा नर्व्ह डॅमेज झाल्यामुळे वेदनांचे संकेत ॲबनॉर्मल पद्धतीने ट्रान्समिट होऊ लागतात. सामान्य स्थितीत नसा तापमान आणि वेदना योग्य प्रकारे जाणवून देतात, पण जेव्हा त्यांच्यावर शुगरचा परिणाम होतो तेव्हा हे सिग्नल्स विकृत होतात, ज्यामुळे कोणत्याही वास्तविक उष्णतेशिवाय ही जळजळ जाणवते. याला बर्निंग फीट सेन्सेशन म्हटले जाते, जे डायबेटिक न्यूरोपॅथीचा एक कॉमन संकेत आहे. यामागे अजून एक कारण ब्लड सर्क्युलेशन कमी होणे हे देखील असते, ज्यामुळे ऊतींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि तिथे चिडचिड वाढू लागते. बरेच लोक सांगतात की त्यांना असं वाटतं जणू काही त्यांच्या पायांना आग लागलेली आहे, जरी बाहेरून कोणताही बदल दिसत नसला तरी. हे सेन्सेशन हळूहळू वाढू शकते आणि वेळेसोबत सतत राहू शकते, ज्यामुळे व्यक्तीला विश्रांती घेणे देखील कठीण होऊन जाते. पायांमध्ये जडपणा जाणवणे. पायांमध्ये जडपणा जाणवणे हा एक सूक्ष्म पण महत्त्वाचा संकेत असतो, ज्याकडे अनेकदा थकवा किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्ष केले जाते. जेव्हा शरीरात शुगर वाढते तेव्हा स्नायू आणि नसा दोन्ही प्रभावित होतात, ज्यामुळे पायांची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. याचे कारण असे आहे की स्नायूंना पुरेसे ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे त्यांची ऊर्जा निर्मिती कमी होते. सोबतच नसांच्या कमजोरीमुळे स्नायूंना योग्य सिग्नल्स मिळत नाहीत, ज्यामुळे हालचाल मंद होते.
व्यक्तीला असे वाटते जसे पायांना काहीतरी वजन बांधले आहे किंवा चालण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत आहेत. ही समस्या विशेषतः सकाळी उठल्यानंतर किंवा जास्त वेळ बसल्यानंतर जास्त जाणवते. बऱ्याच वेळा हा संकेत ब्लड सर्क्युलेशन संथ होण्याशी देखील जोडलेला असतो, ज्यामुळे खालच्या अवयवांमध्ये पाणी साचणे आणि जडपणाची भावना वाढते. 5. लहान जखमा उशिरा भरणे. जेव्हा शरीरात शुगरची पातळी वाढलेली असते तेव्हा जखमा बऱ्या होण्याच्या प्रक्रियेवर थेट परिणाम होतो, कारण हाय ग्लुकोज रोगप्रतिकारक शक्तीची कार्यक्षमता कमी करते. यामुळे शरीरातील पेशी दुरुस्ती करण्यात संथ होतात आणि छोट्या छोट्या जखमा देखील लवकर बऱ्या होत नाहीत. याचे एक कारण ब्लड सर्क्युलेशन कमकुवत होणे हे देखील आहे, ज्यामुळे जखमेच्या जागी पुरेसे पोषक घटक आणि ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. या व्यतिरिक्त हाय शुगर बॅक्टेरियासाठी एक अनुकूल वातावरण तयार करते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका देखील वाढतो. याच कारणामुळे पायांवरील छोटे कट्स किंवा फोड देखील दीर्घकाळ राहतात आणि कधीकधी गंभीर रूप धारण करू शकतात. हा संकेत सांगतो की शरीराची अंतर्गत दुरुस्ती यंत्रणा प्रभावित झाली आहे आणि पेशी आपले काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. त्वचा कोरडी पडणे आणि फाटणे. पायांची त्वचा कोरडी पडणे आणि फाटणे हा असा संकेत आहे जो ब्लड सर्क्युलेशन आणि नर्व फंक्शन दोन्हींशी जोडलेला असतो. जेव्हा रक्तप्रवाह कमी होतो तेव्हा त्वचेला पुरेसा ओलावा आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे ती कोरडी आणि खरखरीत होते. याशिवाय नर्व डॅमेजमुळे घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी देखील योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत, ज्यामुळे त्वचेचे नैसर्गिक हायड्रेशन कमी होते. परिणामी त्वचा फाटू लागते, विशेषतः टाचांच्या आसपास. हा कोरडेपणा फक्त बाहेरची समस्या नाहीये, तर हे अंतर्गत असंतुलनाचे लक्षण आहे, कारण त्वचा हा शरीराचा सर्वात बाहेरील भाग असूनही ती आतल्या परिस्थितीला रिफ्लेक्ट करते. 7. वारंवार लघवीला जावे लागणे. जेव्हा शरीरात शुगर वाढते तेव्हा किडनी त्याला फिल्टर करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे लघवीचे प्रमाण आणि वारंवारता दोन्ही वाढतात. ही एक कंपेन्सेटरी मेकॅनिझम असते जिथे शरीर अतिरिक्त ग्लुकोजला युरिनच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण या प्रक्रियेत शरीरातून पाणी देखील जास्त प्रमाणात बाहेर पडते, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ लागते. हा संकेत सांगतो की रक्तात ग्लुकोजची पातळी इतकी वाढली आहे की शरीर ते हाताळू शकत नाहीये आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. 8. जास्त तहान लागणे. वारंवार लघवीला जाण्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे मेंदूला सिग्नल मिळतो की पाण्याचे प्रमाण वाढवले जावे. याच कारणामुळे व्यक्तीला वारंवार तहान लागते, जरी त्यांनी नुकतेच पाणी प्यायले असले तरी. या स्थितीला पॉलिडिप्सिया म्हटले जाते आणि हे हाय ब्लड शुगरचे थेट लक्षण आहे. शरीर सतत पाण्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत असते, पण जेव्हा ग्लुकोज जास्त असते तेव्हा हा समतोल बिघडतो. 9. अचानक अशक्तपणा आणि थकवा येणे. जेव्हा ग्लुकोज पेशींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकत नाही तेव्हा शरीर ऊर्जा निर्माण करू शकत नाही, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स अस्तित्वात असते तेव्हा ही स्थिती अधिकच वाढते, कारण त्या स्थितीत ग्लुकोज रक्तातच राहते आणि पेशींपर्यंत पोहोचत नाही. परिणामी व्यक्तीला जास्त काम न करताही थकवा जाणवतो आणि शरीरात ऊर्जेची कमतरता कायम राहते. 10. अंधुक दिसणे. शुगरचा परिणाम डोळ्यांच्या भिंगावर देखील होतो, ज्यामुळे त्याचा आकार तात्पुरता बदलू शकतो आणि दृष्टी अंधुक होते. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा ब्लड शुगर लेवल फ्लक्च्युएट होते आणि डोळ्यांमधील फ्लुइड बॅलन्स प्रभावित होतो. बऱ्याच वेळा हे तात्पुरते असते, पण जर हे दीर्घकाळ टिकून राहिले तर हे डोळ्यांच्या गंभीर समस्येचे संकेत देखील असू शकते. जर तुमची इच्छा असेल की ही समस्या पुढे जाऊन गंभीर रूप धारण करू नये, तर आत्तापासूनच काही आवश्यक पावले उचलणे खूप गरजेचे आहे, कारण योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय पुढे जाऊन मोठ्या त्रासापासून वाचवू शकतो. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात नियमित शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचा समावेश करणे, कारण जेव्हा तुम्ही रोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटे चालता किंवा हलका व्यायाम करता तेव्हा याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि पायांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे योग्य प्रकारे पोहोचू लागतात, ज्यामुळे नसांवर पडणारा ताण कमी होतो. यासोबतच आपल्या आहारावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वारंवार गोड रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शुगरची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे आपल्या आहारात फायबर, प्रोटीन आणि नैसर्गिक अन्नाचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून शुगर हळूहळू वाढेल आणि नियंत्रणात राहील. या व्यतिरिक्त शरीरातील आवश्यक पोषक घटकांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विशेषतः व्हिटॅमिन B12 आणि मॅग्नेशियम यासारखे घटक नसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वेळोवेळी आपली तपासणी करून घेणे आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
तसेच आपल्या पायांची नियमित काळजी घेणे देखील खूप आवश्यक आहे, कारण छोट्या छोट्या बदलांना वेळेवर ओळखणेच आपल्याला पुढच्या मोठ्या त्रासापासून वाचवू शकते. त्यामुळे रोज पाय स्वच्छ ठेवणे, कोणत्याही जखमेकडे किंवा कापलेल्या भागाकडे दुर्लक्ष न करणे आणि आरामदायक बूट घालणे यासारखी छोटी पावले देखील खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. याशिवाय ताणतणाव कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा शरीराला पूर्ण विश्रांती मिळते तेव्हा ते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे रिपेअर करू शकते आणि अंतर्गत समतोल राखू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळोवेळी आपली ब्लड शुगर लेवल चेक करत राहणे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या परिस्थितीचा अंदाज राहील आणि तुम्ही त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करू शकाल. जर तुम्ही या सर्व गोष्टींना तुमच्या दिनचर्येचा भाग बनवले तर तुम्ही केवळ या समस्येला वाढण्यापासून रोखू शकणार नाही, तर हळूहळू याला नियंत्रणात देखील आणू शकाल आणि एक सामान्य आणि सक्रिय जीवन जगू शकाल. त्यामुळे आजपासूनच आपल्या शरीराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे थांबवा आणि योग्य दिशेने पावले टाका, कारण जागरूकता हाच सर्वात मोठा बचाव आहे. अशाच अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मी डॉक्टर नमिता पाटील तुमची रजा घेते आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हालाही असे कोणते संकेत जाणवतात का.